भाजपा आमदार राम कदम यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्र लिहिलेलं आहे आणि त्यात त्यांनी जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भूमिका स्पष्ट करण्याचं आवाहन केलंय। जितेंद्र आव्हाडांनी राम भक्तांच्या भावना दुखावणाऱ्या केलेल्या विधानावरून देशभरात संतापाची लाट उसळली आणि त्यामुळे हा प्रचंड गंभीर विषय आहे, तरी सुद्धा आपलं मौन का असा सवाल राम कदम यांनी केलाय। प्रभू श्रीराम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबद्दल जितेंद्र आव्हाड यांच्यावर आमदार किशोर पाटील यांनी सडकून टीका केली आहे। जितेंद्र आव्हाड सारखा विकृत माणूस माझ्या जीवनात पाहिला नाही, समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। या देशाच्या आणि राज्यातल्या हिंदू समाजाच्या किंवा राम भक्तांच्या भावना दुखावण्याचा अजिबात अधिकार नाहीये। असा कुठलाही दाखला तो देऊ शकत नाही। इतका विकृत माणूस मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेला नाही। परंतु या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये असे काही लोक आहेत, मग ते संजय राऊत असतील किंवा हा जितेंद्र आव्हाड असेल, यांना तर खरं म्हणजे चौकात उलट टांगून मारलं पाहिजे, यांच्या चामड्या काढल्या पाहिजे, त्याच्याशिवाय हे लोक ठिकाणावर येणार नाहीत।